पुण्यातलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे? पुण्यात खरंच किती खर्च येतो? 7,000, 25,000, 20,000, 50,000, 5,500, 6,000, 27,000. 3,000 rupees. जर मला पुण्यात जायचं असेल तर माझा पगार तरी किती पाहिजे मिनिमम? खूप मोठा चंक आहे जो एव्हरी मंथ आमचा जातो. पुण्यात घर घेणं सोपं नाहीये. 1 BHK चं रेंट आहे 25,000 रुपये. 2 महिन्याचं लाईट बिल. नाही बाळा, एका महिन्याचं आहे. स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन आहे आमची स्नोई. Yes. गाडीचं आम्ही लोन घेतलं होतं, पण ते लोन मी एका वर्षातच नील केलं कारण की ती लायबिलिटी होती. तर याची आपली जी टोटल आहे ती होते 1,00,000 रुपये. हा आमचा मंथली एक्सपेन्स आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. आणि आज आपण खूप एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कस करणार आहेत. बसून बोलूया म्हटलं. सो वेलकम टू प्रियंका प्रकाशचा एक नवीन पॉडकास्ट म्हणू शकतो किंवा बसून आपण जे डिस्कस करतो गप्पा गोष्टींवरती. सो वेलकम टू दिस व्हिडिओ. आणि आज आपण बोलणार आहोत की पुण्यातलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग किती आहे, पुण्यात खरंच किती खर्च येतो. जर मला पुण्यात जायचं असेल तर माझा पगार तरी किती पाहिजे मिनिमम. चला बोलूया याच विषयावरती. आता आम्हाला म्हणजे ऍटलीस्ट मला तरी ऑलमोस्ट ही तर पुण्यातच होते. मला आता ऑलमोस्ट मी 2012 पासून पुण्यात आहे. प्रॉपर 2015 पासून आहे. हा ही 2000 नाहीये मी पण विसरून पण गेला. लग्नाला जेमतेम 6 वर्ष होत आली. त्या माणसाला आठवत पण नाही की मी कधी आली, मी कुठे राहायची. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं ना की अरे यार पुण्यात आपण जाऊन राहू शकतो का, किंवा किती खर्च येईल सरासरी एक, किंवा लोकांना असं वाटतं अरे पुण्याला राहताय, दोघं जॉब करतायत, खूप मजा आहे यांची, डबल इन्कम आहे आणि पैसाच पैसा आहे. पण काही लोकांना हे समजतच नाही की तो जेवढा पैसा येतोय ना तेवढा जातो पण आहे. कारण की इथली कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे, खर्च पण तेवढे आहेत. म्हणूनच सॅलरीज पण पुण्यात जास्त आहेत कारण की खर्च पण जास्त आहे. सो मेट्रो सिटीज मध्ये तर बेसिकली तेच. सो डोंट वरी, तुम्ही जिथं आहात तिथं चांगलंच करतात. बट तुम्ही पुण्याला जर यायचा विचार करताय तर आय गेस दिस व्हिडिओ विल हेल्प यू. मोठा आपण एक सगळ्याच गोष्टी डिस्कस करणार याच्यात. जस्ट अ डिस्क्लेमर, याच्यात आम्ही फक्त आमच्या गोष्टी सांगणार आहेत जे आम्ही ऍक्च्युली आमचा खर्च येतो. ओके, सो मे बी तुम्हाला त्याच्याने थोडं आयडिया येईल ओव्हरऑल. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिला आणि जो मोठा खर्च आहे आमच्यासाठी तो आहे आमच्या घराचा EMI. पण मला याच्या आधी एक अजून पॉइंट बोलायचा. अच्छा, बिफोर वी स्टार्ट आमचा एक्सपेन्स फ्रँकली स्पीकिंग आम्ही काल पहिल्यांदा बसून आमचा एक्सपेन्स आम्ही काढला अँड वी गॉट अन आयडिया की आम्ही किती गोष्टींवर खर्च करतो. म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की ऑल दीज आर आर नीड्स. ह्या आमच्या गरजेच्या गोष्टींवर खर्च करतो आहे, ना की अशाच वायफळ गोष्टींवर. आणि एवढा सगळा खर्च आम्ही कसा करू शकतो, बिकॉज मी तर आता 6-7 महिन्यापूर्वी जॉब सोडलाय, पण त्याआधी आम्ही दोघं जॉब करायचो. आणि आम्ही दोघं जॉब करत करत मी, प्रकाश आणि स्नोई आम्ही तिघही जण एक साईड इन्कम पण अर्न करतोय फ्रँकली स्पीकिंग. त्यामुळे एवढा एक्सपेन्स होऊ शकतो किंवा एवढा खर्च आम्ही बेअर करू शकतो किंवा एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही ती मेंटेन करू शकतोय. 3 ऑफ अस आर वर्किंग. त्यातला प्रकाश आहे जो डबल काम करतोय, ऑफिस पण आणि कॉन्टेंट क्रिएशन पण. मी आणि स्नोई सध्या फक्त कॉन्टेंट क्रिएशन करतो. तर बघा, जो आमचा सगळ्यात मेजर आणि प्रायमरी जो खर्च आहे मेजर खूप, तर तो आहे आमचा घराचा EMI. जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं हे घर आहेच. त्याच्या व्यतिरिक्त आपण एक नवीन घर पण घेतलंय जिथे आपण लवकरच जाऊ, त्याचे पण व्हिडिओज येतीलच. या दोघा घरांचे आपले EMI सुरू आहेत. ओके, तर तो एक खूप मोठा चंक आहे जो एव्हरी मंथ आमचा जातो आणि तो असा आहे की त्याच्यात काहीच करू शकत नाही. ओके, तर ती अमाऊंट आमची आहे सगळ्यात मोठी, जी आहे ऑलमोस्ट 50,000 दोघं घरांचा EMI. ओके, तर तो एक खर्च आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा आमचं ते घरच नाही आहे किंवा आमचं स्वतःचं घर नाही आहे, तर आम्ही पुण्यात राहिलो तर मग किती खर्च येऊ शकतो. जे यायचा विचार करत असतील त्यांना सांगतो. एक फक्त उदाहरण देतो, एकदम सोपं उदाहरण. कालच आम्ही डिस्कस करत होतो. आम्ही ज्या एरियात राहतोय पुण्यातला, असं समजा की वेस्ट पुण्यातला एक चांगला लोकॅलिटीवाला चांगला एरिया आहे, प्राईम लोकेशनचा एरिया आहे. ठीक आहे, तर इथं आता माझ्याच सोसायटीचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 1 BHKचं रेंट आहे 25,000 रुपये. 25,000 सेमी फर्निश 1 BHK. आणि जर तुम्ही ते 2 BHK त्याच्यात खूप महाग झाले. आता आम्ही जेव्हा लग्न झालं आणि पहिलं रेंटेड घरात राहिलं 7-8 महिने 9 महिने, तेव्हा आम्ही फुल फर्निश 2 BHK आम्ही 20,000. ते पण महाग होतं, खूप महाग होतं. ते माझ्या मित्राचं होतं तरी 20,000 मला खूप अखरत होते की यार 20,000 रुपये रेंट देतो. कारण की आमच्या दोघांची सॅलरी ऑब्व्हियसली खूप कमी होती तेव्हा. पण ही आता आहे वस्तुस्थिती
पुण्याची. पुणे इज नेक्स्ट मुंबई होणारच आहे काही वर्षांमध्ये. ठीक आहे. सो 1 BHKचा 25,000 आमच्या एरियात. आणि तुम्ही म्हणाले नाही आम्हाला प्राईम एरियात नाही राहायचं, थोडंसं लोकल एरिया पण चालेल, तर तुम्ही समजा आउटस्कट मध्ये जरी गेले तरी तिथे 1 BHKला 10 ते 15,000, 2 BHKला 20 ते 25,000. ह्याच लोकेशनला जर तुम्ही 2 BHK बघितलं तर 30 ते 35,000 आरामात रेंट आहे. आणि डिपॉझिट तर विचारूच नका. डिपॉझिट लँडलॉर्डचा मर्जीवर आहे. 50,000 लाख रुपये काही घेऊ शकतात. ओके, तर तुम्हाला जर गरज आहे तर तुम्हाला ते द्यावेच लागतील. सो येस, रेंट आर ऑन व्हेरी हायर साईड. खूप जास्त रेंट आहे, खूपच जास्त. हा, मग आता जर तुम्ही 4-5 लोक मिळून जर फ्लॅट घेत असाल, लेट्स से बॅचलर आहेत मुलं किंवा मुली, तर आय गेस त्या केसमध्ये तुम्हाला थोडं सोयीस्कर. किंवा पीजीचे पण भरपूर ऑप्शन, जिथं तुम्हाला मंथली आय गेस 8-9 हजारामध्ये जेवण प्लस राहणं. पण त्यांचे रूम्स मग खूप छोटे असतात, फक्त एक रूम त्याच्यात 2 बेड टाकून देतात, दॅट्स इट. खूप कंजेस्टेड असतं. सो अशी काही परिस्थिती आहे. आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड जे रेंटवर राहतात आणि त्यांचा होम लोन किंवा EMI पण चालू आहे, सगळ्यात डेडली कॉम्बिनेशन आहे. आम्ही फक्त शेवटचे 3 महिने तसे होतो की रेंट पण पे करतोय आणि मी घराचं EMI पण पे करतोय. मी तुम्हाला सांगतो खरंच नाईटमेअर होता ते. असं वाटायचं की यार काही राहतच नाहीये. सॅलरी आली म्हणजे तुम्ही समजा ना 20,000 माझं तेव्हा रेंट पण जात असेल आणि त्याच्याहून जास्त आय गेस ऑलमोस्ट 30-32,000 EMI पण जात होता. ते खूप डेडली कॉम्बिनेशन असतं. म्हणून आम्ही लवकरात लवकर लगेच शिफ्ट झालो. जसे आम्हाला आमचं माहिती होतं की पोझिशन आहे, पटकन शिफ्ट होऊन गेला. ऍटलीस्ट माझं रेंट तरी बंद. बॉईज, इफ यू आर प्लॅनिंग की तुम्हाला पुण्यातच राहायचंय, पुण्यातच संसार नांदायचा आहे आणि एक वर्किंग मुलगीच बघायची आहे, तर ट्राय करा की लग्नाआधीच घर घेऊन घ्या. पॉसिबल असेल तर. हा, कारण की बघा कॉम्प्रोमाइज जेव्हा लग्न झाल्यावर तुम्ही रेंटनी राहताय तर तेव्हा ऑब्व्हियसली यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर वाईफ, की बाबा ती चांगल्या एरियामध्ये आपल्याला घर घ्यावं लागतं, चांगल्या सोसायटीमध्ये राहावं लागतं. बॅचलर्स आय गेस बॉईज कॅन ऍडजस्ट एनीवेअर, पण मुलगी आल्यावर ते एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक मेंटेन करावं लागतं. त्यामुळे रेंट पण वाढतं आणि मग EMI पण असतो. म्हणून जर तुम्ही लग्नाच्या आधीच थोडं ट्राय केलं अँड म्हणजे लग्न होण्याच्या थोडा आधी यू आर गेटिंग द पोझिशन ऑफ द हाऊस आणि मग नवीन घरी शिफ्ट झाल्यावर लग्न कराल तर इट विल बी अ गुड आयडिया. आणि समजा पॉसिबल असेल तर नक्की घ्या. समजा नाहीच पॉसिबल झालं, नाही जमत आहे, तेवढा पगार नाही आहे, तर मुलींनो दिस इज फॉर यू. तर मुलींनो प्लीज समजून घ्या, पुण्यात घर घेणं सोपं नाहीये. तुमच्या वडिलांना विचारा की त्यांना किती वेळ लागला एखादं घर बांधायला किंवा बनवायला. तर तुम्ही 20-25 वर्षाच्या मुलाकडनं तेवढ्या अपेक्षा नका ठेवायला पाहिजे. ओके, तुम्ही मिळून घ्या. आणि समजा तुम्हाला जर वाटतंय की मला घर घ्यायचंय पण मला नाही माहिती होम लोन काय असतं, घर कसं घ्यायचं, कुठं घ्यायचं, काय रिक्वायरमेंट राहते, आता काय चाललंय मार्केटमध्ये ट्रेंड, किंवा तुमचं लग्न झालंय, दोघं मिळून तुम्ही बघतात पण तरी समजत नाही, टेन्शन नका घेऊ. प्रकाश महाजन इज हिअर. मला इंस्टाग्रामला DM करा किंवा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल, तिथं जा, मला मेसेज टाका. आय विल डेफिनेटली लव्ह टू हेल्प यू गाईज. ठीक आहे. सेकंड रेंटचं पण सांगून दिलं आम्ही अप्रॉक्स किती आहे. हा, नेक्स्ट आता हा माझा डिपार्टमेंट झाला. ओके, की जे मी हे करतो. आता मॅडमचं एक्सपर्टाईज वाला डिपार्टमेंट आपण जाऊ. सो आता आपण बोलू युटिलिटीज बद्दल. अति आवश्यक गरजेनुसार वस्तू और एक्सपेन्सेस त्याच्याबद्दल बोलणार आहे. फर्स्ट येतं इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल आम्हाला आमच्या इथे 2 AC लावलेले आहेत, आमच्या दोन्ही बाथरूम मध्ये गिझर आहेत आणि मोस्टली आमचे लाईट्स वगैरे जनरली चालू असतात. सो सगळीकडे चालू असतात. अराउंड 5,000 to 6,000च्या मध्ये आम्हाला. हे 2 महिन्याचं लाईट बिल नाही बाळा, 1 महिन्याचं आहे. तर हे बिल मी अप्रॉक्स सांगतेय. जेव्हा पीक समर येतो तेव्हा मी 9,000 पण बिल भरलं आहे, कारण की फुल डे AC चालू असतो. AC आम्ही स्पेसिफिकली स्नोईसाठी चालू असतो, कारण की ती शाळेतनं आली, झोपली वगैरे, तो दॅट इज दी आर किंवा AC चालू असतं. पण ओव्हरऑल ॲव्हरेज इज 5,000 रुपीज पर मंथ. नेक्स्ट इज इंटरनेट. आम्ही 1,000 रुपये भरतो वायफाय त्याचे. मेड करंट जो रेट चालू आहे सोसायटीमध्ये तो 2,000 रुपये आहे फॉर झाडू पोछा आणि युटेन्सिल्स. पण मी या महिन्यापासनं क्लोदिंगसाठी आणि युटेन्सिल्स अरेंज करण्यासाठी पण मावशींना ठेवलं आहे. सो दॅट कॉस्ट मी अराउंड 3,500 त्याचा मला कॉस्ट पडतो. मेंटेनन्स 3,000 रुपीज भरतो. LPG 1,000 रुपीज बिल येतं अप्रॉक्स. आमच्या दोघांचे फक्त करंटली मोबाईल बिल्स अराउंड 1,000 रुपीज येतं पर मंथ आणि पेट्रोल इज अराउंड 5,000. टू व्हीलर आणि जर कुठे बाहेर नाही चाललोय त्या पर्टिक्युलर मंथ मध्ये तर 5,000 रुपये येतं पेट्रोलचं बिल. नाहीतर मग समजा आम्ही कुठे आउटिंगला गेलो, रिसॉर्टला गेलो, कोणाकडे गेलो, नाशिक वगैरे, तर मग इट डबल्स. 10,000 12,000 पर्यंत ते जातं. युटिलिटीज मध्ये सेक्शनला जर मी टोटल करते देन इट इज कमिंग अराउंड 19,500. 20,000 येतंय. 19,500 म्हणजे जवळपास तुम्ही अजून 500 टाकले तर 20,000 ते म्हणजे 50,000 EMI. तुम्ही
टोटल मारा 50,000 EMI झालं, 20,000 आपलं झालं युटिलिटीज, की हे जाणार आहे, लाईट बिल हो. सगळं, मेड, LPG, पेट्रोल, मोबाईल सगळं, 50 आणि 20. नेक्स्ट येतं फूड आणि ग्रॉसरीज. ओके, सो हा अजून ऑल्सो नॉन स्किपेबल सेक्शन आहे. हा खर्च असणार. याच्यात चिकाटी करायला काही कुठे ऑप्शन नाही. आणि तुम्ही ज्या एरियात राहतात ना, जशा एरियात राहतात तसं याचे रेट्स पण वाढून या सेक्शन मध्ये चिकाटी करायलाच नको. येस, फूड वाल्या सेक्शन मध्ये चिकाटी करायलाच नको. इथं करणार तर मग तो हॉस्पिटलमध्ये भरणार. हो. मिल्क आणि ग्रॉसरीज म्हणजे आमचा डीमार्ट असो, ब्लिंकिट असो, झेप्टो असो, किसान कनेक्ट असो, हे सगळं जेव्हा मी टोटल करते तर ते अराउंड मला 7,000 रुपये महिना जातो. येस. ओके. नेक्स्ट इज भाजी 5,000 रुपये महिना जाते, कारण की आता आम्ही लास्ट 4-5 मंथ पासून प्रॉपर व्यवस्थित डाएट करतो आहे, त्यामुळे व्हेजिटेबल्सचा एक्सपेन्स पण आमचा ऑलमोस्ट डबल झाला आहे. म्हणजे हेल्दी राहणं खर्चिक आहे हे तर आम्हाला समजून गेलं, की तुम्हाला डाएट करायचं आहे, चांगलं हेल्दी ठेवायचंय स्वतःला, तर तुम्ही चांगलं खाणार, ते सगळं महाग आहे. तर पनीर मध्ये पण मग आपण पनीर मध्ये खूप सारे ऑप्शन्स येतात. सो अमूलचं पनीर बघायला गेलं इट कम्स फॉर ₹90, पण त्याच्यामध्ये 25 ग्रामच प्रोटीन राहणार. 20 ग्राम्स ऍक्च्युअली, ओनली 20 ग्राम्स ऑफ प्रोटीन इन दॅट पॅक. पण मग मी दुसऱ्या ब्रँडचं घेते ज्याच्यामध्ये 50 ग्राम प्रोटीन आहे. सो दॅट विल कॉस्ट मी ₹150. तर तिथे माझी रेट वाढून गेली. बट ही इज गेनिंग समथिंग गुड, आय एम गेनिंग समथिंग गुड आउट ऑफ इट. नंतर आमच्याकडे ताई येतात स्वयंपाकाला, तर त्यांचं करंट आम्ही त्यांना सो शी कुक्स लंच अँड डिनर आणि त्यांना आम्ही पे करतो ₹5,500 अ मंथ. नेक्स्ट बाहेर जेवायचा खर्च आणि ऑर्डरिंगचा खर्च. सो हा लास्ट एखाद महिन्या किंवा 2 महिन्यापासून कमी झाला आहे, कारण की आम्ही जर डाएट वगैरे करायला लागलोय, तर त्यामुळे तो एक्सपेन्स कमी झालाय. तर तरी तो साधारण 4,000 to 5,000 मध्ये आम्हाला येतो. आता सध्या, आधी जास्त होतं. येस. लास्ट वन इज सप्लिमेंट्स मध्ये आता जसं आम्ही रेग्युलर जिमला जातोय, पिऊ तर नाही पण मी प्रोटीन वगैरे घेतोय, किंवा आमचे दुसरे सप्लिमेंट्स असतात, मल्टीविटामिन्स असतात, मल्टीविटामिन्स वगैरे, किंवा जिम साठीच अजून आम्ही प्रोटीन बार हे ते म्हणजे जंक जितकं आपल्याला अवॉइड करता येईल. तर आता आम्ही काय करतो ना, हेल्दी स्नॅक्स ठेवतो घरात. म्हणजे आता चिप्स बिप्स आधी कसं आम्ही खूप भरून ठेवायचो, तर ते अन्नच बंद केले. त्याच्याऐवजी काय करतो, प्रोटीन बारचा एक डब्बा घेऊन येतो, तो ठेवलेला असतो. रात्री हिला क्रेविंग झाली, काही खायचंय, काहीच नाहीये, काय खाणार, आपोआप प्रोटीन बार हातात येतो. म्हणजे असं हेल्दी ऑप्शन्सच ठेवतो, जेणेकरून तेच खाणार, नाही तर मग नाही खाणार. त्याचा पण आपला एक्सपेन्स वाढतो. तर तो नियर अबाउट 6,000 त्याचा महिन्याला खर्च जातोय आपल्याला. ही टोटल जाते 27,000 रुपये. ठीक आहे. आता याच्यात तुम्ही म्हणू शकतात की बाई तर आम्हाला लावायची नाही, आम्हाला बाईची गरज नाही. येस, इट्स अप टू यू. तुम्ही जर बाई नाही लावली तर तुमचे मला वाटतं जवळपास 7-8 रुपये ते वाजून जातील, 8,000 वाजतील जवळपास. पण आमच्यासाठी बाई हे लक्झरी नाहीये, ते खूप नीड आहे. ठीक आहे. कारण की मी पिऊला नेहमी सांगतो की जेवढी गोष्टी तू आउटसोर्स करू शकते ते तू कर. टाइम जेवढा तू बाय आउट करू शकतो, तो टाइम तू चांगल्या गोष्टींमध्ये, प्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये टाक. मग भले ते तू आराम करणं असेल, एक्सरसाइज करणं असेल, काही कॉन्टेंट क्रिएट करणं असेल, काही वाचणं असेल, काही नवीन स्किल शिकणं असेल, ते तुम्ही करा. सो 50, 20, 27. नेक्स्ट इज लाईफस्टाईल आणि पर्सनल केअर. तर याच्यामध्ये येतं क्लोदिंग. तर क्लोदिंग मध्ये आम्ही असं खूप दर महिन्याला शॉपिंग करू वगैरे असं काही नाहीये. पण जर ओव्हरऑल आम्ही एक ऍव्हरेज काढू तर पर मंथचं येतं ₹3,000 तिघांसाठी. त्याच्यानंतर येतं सलूनचा आमचा दोघांचा खर्च मिळून अराउंड येतो ₹2,000 अ मंथ. नेक्स्ट इज सबस्क्रिप्शन्स. ते युट्यूब, नेटफ्लिक्स तर नाही आहे आपल्याला. माझ्याकडे पण, माझ्या फोन मध्ये नेटफ्लिक्स आहे तेवढंच. प्राईम, अमेझॉन प्राईम, ते सगळं कॅल्क्युलेट केलं तर दॅट कम्स अराउंड ₹1,200 अ मंथ. अँड द लास्ट वन इज लॉन्ड्री. आम्ही फक्त आयर्न करायला किंवा रोल प्रेस करायला साड्या वगैरे, जॅकेट्स, ड्रायक्लीन त्याच्यासाठी देतो. अँड दॅट कम्स अराउंड ₹800 to ₹900 अ मंथ. सो लाईफस्टाईल आणि पर्सनल केअर यांचं टोटल येत आहे अराउंड ₹7,000. आणि नेक्स्ट इज मेडिसिन्स. त्याचा खर्च अराउंड 1,000 to 1,200 मध्ये आम्हाला येतं. येस. ठीक आहे. आता म्हणजे हा झाला आपला एक, म्हणजे जवळपास 7,000 आणि 1,000 पकडले तर एक 8,000चा जवळपास मेजर झालं आपलं याच्यात लाईफस्टाईल, पर्सनल आणि मेडिसिन्स वगैरे. करेक्ट. आता
सगळ्यात आमच्या आयुष्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि ज्याच्यासाठी हा सगळं चाललंय आटापिटा करणं ते म्हणजे आमची स्नोई. तर बरेचसे लोकांनी पॅरेंट्सने आम्हाला आधी पण बरेचसे प्रश्न विचारले होते की तिचं हे कसं आहे ते कसं आहे, शाळेचा खर्च काय आहे. तर बरेचसे तुम्ही लोकांना माहिती पण असेल की पुण्यात किंवा मोठ्या सिटीजमध्ये एज्युकेशन किती महाग झालंय. ठीक आहे, आम्ही बराचसा विचार केला होता, पण आमचं दोघांचं हे क्लिअर होतं की बाबा जर चांगलं एज्युकेशन भेटतंय, स्नोईला सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, तर आपण तिथं कॉम्प्रोमाइज बिलकुल करायचा नाही. स्नोईसाठी तर कुठल्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायचा नाही. आता लहान वयात जे काही त्यांना भेटेल ना ते लॉंग लास्टिंग म्हणजे शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहे. मग ते त्यांचं शिक्षण असेल, काही शिकवण असेल, जे काही आता ते खात पितील ते सगळं त्यांच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. तर त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणतो ना आपण, डेव्हलपमेंट फेज जी असते ती आताच आहे, ह्या वयातच आहे, चांगली जी होणार आहे. तर आम्ही म्हणून त्याच्यात काहीच असं कॉम्प्रोमाइज करत नाही, बिलकुल पण नाही. सो येस, स्नोईचा काही खर्च आम्हाला मंथली किती जातो ते आता आपण बोलणार आहे. येस, सो स्नोईचं आम्ही बल्कमध्ये त्याची फीस भरतो, स्कूलची फीस भरतो, 2 टप्प्यांमध्ये भरतो. पण तिचा मंथली स्कूलचा खर्च आहे म्हणजे फीज आहे स्कूलची, दॅट इज 10,000 रुपीज. आणि त्याच्या व्यतिरिक्त तिचा ॲन्युअल डे हे ते सगळं काही चालत असतं, तो एक्सपेन्स आय एम नॉट कॅल्क्युलेटिंग. पण तिची स्कूलची फीस पर मंथची 10,000 रुपीज, विच मीन्स इयरली इट्स 1,20,000 फॉर नर्सरी. नेक्स्ट इज फॉर्म्युला. तर तिला आम्ही अजूनही फॉर्म्युला पाजतो कारण की आम्ही स्वतः पॅकेटमधलं दूध पितो. ट्रस्टेड ब्रँड्स आहेत, पण तरी पण त्या फॉर्म्युलाच्या पॅकेटवर मी वाचलं होतं दॅट यू कॅन गिव्ह इट टू द किड्स फ्रॉम दी एज 2 to 6. तर मग मी 6 वर्षापर्यंत तिला फॉर्म्युलाच देणार आहे बिकॉज देर आर ॲडेड व्हायटामिन्स अँड मिनरल्स इन टू दॅट. तर त्याचा खर्च अराउंड 2,000 रुपीज अ मंथ येतो फॉर्म्युलाज आणि त्याच्यामध्ये अजून जे मिक्स मी टाकते वगैरे त्याचा सगळं खर्च आहे 2,000 रुपीज. आणि स्नोईला ते खूप आवडतं. तिचं म्हणजे रात्री झोपायच्या वेळेस आणि सकाळी उठल्या हे फिक्स आहे की ते दूधच पिणार ती झोपायच्या आधी आणि उठल्यावरती. बरोबर. नेक्स्ट इज क्लोदिंग. तर स्नोईच्या क्लोदिंगवर 0 रुपये खर्च आहे. ऑल थँक्स टू फर्स्ट क्राय. स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन आमची स्नोई. ऍक्च्युली तिचा स्किन केअरचा पण खर्च नाहीये. स्किन केअर, बॉडी वॉश हे ते सगळे प्रोडक्ट्स ब्रँड्स कडनं येतात. अगेन मल्टिपल ब्रँड्स कडनं येतात, बट देर आर स्पेसिफिक ब्रँड्स जे आम्हाला खूप जास्त आवडले आहेत आणि आम्ही तेच यूज करतो, रेग्युलर यूज करतो. हा, म्हणजे असं नाही की आज या ब्रँडचं वापरतात, 2 महिन्यानंतर या ब्रँडचं, मग 4 महिन्यानंतर त्या ब्रँडचं नाही. वी हॅव बीन कंटिन्युइंग विथ द सेम ब्रँड फ्रॉम अ रिअली लॉंग टाइम. स्नोईचा हॉस्पिटलचा खर्च मंथली टचवूड येत नाही एवढा, पण तरी आम्ही 1,000 रुपये कन्सिडर केला आहे. अधूनमधून थोडंफार काही ना काही होत असतं. नेक्स्ट ती जिमनॅस्टिक्स जाते, तर त्याचा पर मंथचा खर्च आहे 3,500 रुपीज. तिचे टॉईज आणि बुक्सचा खर्च जवळपास दर महिन्याला असतो 500 रुपयाचा. अँड ती डायपर फ्री ऑलमोस्ट झाली आहे, पण रात्री फक्त तिला एक डायपर आम्ही यूज करतो. आणि अधूनमधून जर कुठे गावी चाललोय तर ट्रॅव्हलिंग मध्ये तर त्याचा साधारण खर्च 300 रुपये पर मंथ येतो. सो असा स्नोईचा पर मंथचा खर्च आहे 17,300 रुपीज, 17,300 रुपये. सो ऑल द म्हणजे घाबरत नाहीये जे लोक बेबी प्लॅनिंग करताय. हा खर्च स्कूलचं जर मी स्किप केलं, स्कूलचा पार्ट मी जर स्किप केला तर हा खर्च कमी झालाय स्नोईचा. कमी झालाय खर्च, कारण की स्कूलला जेव्हा नाही जायची तेव्हा फॉर्म्युलाज जास्त लागायचे. जेव्हा ती लहान बाळ होती तेव्हा तिचे क्लोथिंग नीड्स वेगळे होते, डायपर्स जास्त लागायचे, हॉस्पिटलचे खर्च जास्त राहायचे. बरेचसे एक्सपेन्सेस कमी पण झाले आहेत जेव्हापासून ती म्हणजे शी हॅज टर्न्ड 2.5 3 इयर्सची जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून. म्हणजे पण प्रत्येक स्टेजला खर्च तर आहेच. ठीक आहे. सो जे कोणी विचार करतात, आजकाल काय होतंय ना, म्हणजे फॅमिली प्रेशर, पियर प्रेशर, घरचे म्हणतात मुलं करून घ्या, पोरं बाळा करून घ्या, वय होत चालली तुमची, किंवा आपण बघत राहतो तर ते पियर प्रेशर मध्ये मुलं बाळा नका करू. तुम्ही आजकाल म्हणजे मेंटली फिजिकली रेडी आहात ते नाही आहात ते तर बघाच, पण त्याच्यासोबत तुम्ही फायनान्शियली किती रेडी आहे ते पण बघा. त्याच्यानंतरच तुम्ही बेबी प्लॅन करा. हे तुम्हाला मे बी वियर्ड वाटेल, पण आम्ही तसंच केलं होतं वेन वी वर फायनान्शियली रेडी, कारण की आम्हाला माहिती होतं की खूप मोठी जिम्मेदारी पण आहे आणि त्याच्यासोबतच खूप मोठं फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. तर आम्ही जेव्हा फायनान्शियली रेडी झालो, आणि तुम्हाला खोटं पटेल, आम्ही ऑलमोस्ट
2 वर्ष प्लॅन केला मी. गाडी, माझा सोल पर्पज गाडी घ्यायचा हाच होता की मला माझ्या बायकोला किंवा माझी मुलगी जेव्हा लहान असेल तर तिला ओला, उबर, कॅब, रिक्षा याच्याने मला जाऊ द्यायचं नव्हतं. त्याच्यासाठी मी स्नोई व्हायचा 1 वर्ष, म्हणजे स्नोई व्हायचा ऑलमोस्ट 2 वर्ष आधीच मी गाडी घेऊन ठेवली. स्नोई यायच्या आधीपर्यंत गाडी नील पण करून टाकली. जर तुम्ही बघितलं असेल माझ्या ह्याच्यात गाडीचा EMI नाहीये. गाडीचा मी लोन घेतलं होतं पण ते लोन मी 1 वर्षातच नील केलं कारण की ती लायबिलिटी होती. होम लोन खूप मोठी अमाऊंट असते, ती पण आपण हळूहळू करूच. पण माझं सगळ्यात प्रायोरिटी होती की आधीचं कार लोन चुकतं करा. आमची कार लोन फ्री आहे. तुम्हाला खोटं पटेल, घरातल्या भरपूरशा गोष्टी फक्त स्नोईमुळे झाल्यात की बाबा बाळ येणार आहे तर आम्ही इन्व्हर्टर बसवलं कारण की तो एसीची आम्हाला गरज नव्हती एवढी खास. पण म्हटलं स्नोई येईल किंवा बाळ लहान असेल, रात्री अपरात्री समजा लाईट गेली आणि गरम होतंय तर झोपणार कसं म्हणून एसी पण लावले. मेजॉरिटी ऑफ द थिंग्स स्नोईच्या एक्स्ट्रा फर्निचर खूप भरवलं, 1.5 लाख एक्स्ट्रा फर्निचर केलं कारण की स्नोईचा सामान तेवढा जास्त होता. सो अशा बऱ्याचशा गोष्टी. सो वेन एव्हर यू आर फायनान्शियली रेडी देन ओनली प्लॅन द बेबी. ठीक आहे. स्पेशली जर तुम्ही पुणे मुंबई सारख्या शहरात आहे आणि जर तुम्ही म्हणजे हा एवढा एक्सपेन्स असेल टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो येस, जर तुमचे आई बाबा किंवा कोणी सांगतात you can definitely compromise on the school part, you can compromise on the formula part, you can compromise on the quality of the diapers. बऱ्याचशा गोष्टीमध्ये बेबीच्या एक लेवल खाली प्रोडक्ट्स पण मिळतात किंवा एक खाली लेवलच्या गोष्टी पण करू शकतात. दॅट इज ऑल्सो मॅनेजेबल. पण आमचं होतं बाई देणं आहे तो टॉप क्लास देणं आहे. सो त्या दृष्टिकोनातनं आमची सगळी प्लॅनिंग झाली. येस. सो प्लॅन अँड देन एक्झिक्यूट. ड्रम रोल. जर बघितलं असेल हा सगळा जो एक्सपेन्स आहे ओके, तर याची आपली जी टोटल आहे ती होते 1,20,000 रुपये. हा आमचा मंथली एक्सपेन्स आहे. आता असं नका समजू मग आम्हाला पुण्याला यायचं तर आम्हाला पण एवढा खर्च लागेल का. ऑब्व्हियसली नाही लागणार, प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. बट दिस इज व्हॉट कॉस्ट ऑफ लिव्हिंग फॉर अस इन पुणे. येस. ओके. न्यूक्लिअर फॅमिली ऑफ 3. न्यूक्लिअर फॅमिली ऑफ 3 नाही ऍक्च्युली 4 हा दीपक पण आहे. त्याचा पण एक्सपेन्स असतो जो म्हणजे ऑब्व्हियसली एक्सपेन्स आहे त्याचे पर्सनल एक्सपेन्सेस नाही पण ओव्हरऑल एक्सपेन्सेस जे आहेत जे आम्ही सगळेजण इक्वली यूज करतो ते. करेक्ट. सो हा आता तुम्ही म्हणाल मग अरे बापरे एवढी मोठी अमाऊंट, मग जाऊ दे पुण्याला जायलाच नको, काय जायचं आहे, ते खूप जास्त अमाऊंट आहे. पण आम्ही ते अफोर्ड करू शकतो तशी, म्हणून तर आहे तेवढा खर्च. आणि हे असं आहे ना की याच्यात अगेन आय एम टेलिंग की याच्यात लक्झरीवाला पार्ट काहीच नाही आहे. म्हणजे हे आम्हाला असं वाटतं की हे बाबा नेसेसिटी आहे, हे लागणाऱ्याच गोष्टी आहेत. ओके. हा काही गोष्टी जे जिथं तुम्ही कमी करू शकतात की जे तुम्हाला नाही लागणार आहे. समजा जर तुम्ही बॅचलर आहेत, आता मला जेव्हा आठवतं मी ॲज अ बॅचलर जेव्हा राहायचो तर माझी तर मंथली सॅलरीज तेव्हा काहीतरी 20-25,000 रुपये होती. बट स्टील आम्ही 4-5 मुलं मिळून राहायचो, खर्च पण कमी होता. ठीक आहे. बाहेर खाऊन घ्यायचो, 50 रुपये 60 रुपये थाळी असायची तेव्हा म्हणजे तेव्हा स्वस्त पण होतं, खर्च पण कमी होता. बाईकनेच फिरायचो प्रत्येक ठिकाणी किंवा बस घेऊन घ्यायचो, खर्च पण कमी असायचा, तर मॅनेजेबल होतं. ठीक आहे. बट आय गेस इफ यू आर लिव्हिंग विथ फॅमिली, जर फॅमिली आहे तर तो एक्सपेन्स ऑटोमॅटिक वाढून जातो. हा ऑब्व्हियसली अगेन याच्यात जर तुम्ही बाकीच्या गोष्टी थोडा कट डाऊन केल्या, जर पिऊ पण बोलली शाळा असेल बाकीच्या काही गोष्टी असतील तर एक्सपेन्स अजून कमी होऊ शकतो. बट ओव्हरऑल व्हेजिटेबल वेंडर काही जण कोणत्या एका म्हणजे इन्स्टेड ऑफ आम्ही काय करतो एकदम जवळ आमच्याकडे जो वेंडर आहे भाजीवाला त्याच्याकडनं जाऊन घेतो. कारण की मला करंटली आय एम फोकसिंग ऑन द क्वालिटी. मला त्या दिवशीची फ्रेश भाजी पाहिजे. हा जरा तुम्ही थोडं दूर जाऊन मी पिंपरी मार्केटमध्ये जाऊन मी तुला त्याच दिवशी सांगितलं आपल्या इथे जो हरभरा 30 रुपयाला मिळतो तोच पिंपरी मार्केटला 10 रुपयामध्ये मिळत होता. सो दॅट वे यू कॅन कॉम्प्रोमाइज. तर तसं पण एक ऑप्शन. काही लोक असं पण करतात की गावावरच सगळं धान्य वगैरे घेऊन येतात किंवा भाजीपाला घेऊन येतात. स्टोरेजची फॅसिलिटी नाही, नाहीतर केलं पण असतं. आईंनी तर खुशी पाठवत राहते, तरी आई बरंच घेऊन येते मध्ये. वाशिमवाले आई पण पाठवत राहतात. आई तांदूळ घेऊन येतात, तांदूळांनी डाळ. दीज आर द 2 थिंग्स जे आई घेऊन येतात. पण आमची रिक्वायरमेंटच तेवढी नाही, आम्हाला लागतं थोडं. सो खूप फ्रिक्वेंटली असं स्टोअर किंवा खूप बल्क मध्ये 20-25 किलो असं काही स्टोअर करता नाही येत. करेक्ट. अजून काही प्रश्न असतील तर विचारा, कमेंट मध्ये सांगा. तुमचे काही सजेशन असतील, तुम्ही जर पुणे मुंबईत राहता तर तुमचा किती खर्च आहे महिन्याचा ते तुम्ही सांगू शकता. नाहीतर नसेल सांगायचा पण एकदा बसून हिशोब लावा. आम्ही बिकॉज दॅट इज एन आई ओपनर. आम्हाला पण वाटलं की भाई हम सही में बहुत खर्चा करते हैं, पण मग नंतर प्रकाश बोला हा खर्च नाही आहे, या लागणाऱ्या गोष्टी या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. जर कुठं खर्च वायफळ खर्च राहिला असता
तर मी तिला आधीच बोलून दिलं असतं की तिने मला सांगून दिलं असतं की बाबा हे गरजेचं नाहीये, हे आपण अवॉइड करायला पाहिजे आणि आम्ही तसं ते अवॉइडही करतो. बट आय थिंक आता जे आहे ते आहे, जे लागणार आहे ते आम्ही लागणार. बऱ्याचशा गोष्टी अवॉइड करतो. सो ह्या व्हिडिओचा होल पर्पज हा होता की म्हणजे असं नाही की आम्ही बघा किती खर्च करू शकतोय, नथिंग लाईक दॅट. आम्हाला फक्त एक सांगायचं होतं की बाबा ही कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे पुण्यात आणि या लेवलचा आणि मला खर्च होऊ वाटतं मुलं शकतो. मुलींनी दोघांनी एक्सपेन्स करायला पाहिजे, बिलकुल करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. दोघांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच पाहिजे. मला वाटतं तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल तरी यू कॅन फाइंड अ वे आउट दॅट हाऊ यू कॅन अर्न. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या हस्बंडचे पैसे कसे सेव्ह करू शकता ते तरी एक पर्याय शोधून काढा. आपण ते मेन एक गोष्ट नाही बोललो यार, हाऊ वी आर एबल टू डू सो मच एक्सपेन्स. आम्ही एवढं सगळं खर्च आणि आम्ही आमच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल तर बोललोच नाहीये अजून तर ते जर बोललोच नाही. मंथली जे आम्ही इन्व्हेस्टमेंट करतो, टर्म्स असो, SIP असो, अमुक असो, टमुक असो, स्नोईचं असेल, लॉंग टर्म सोयीचं असेल, इन्व्हेस्टमेंट, आम्ही आमच्या त्याच्याबद्दल रिटायरमेंट साठी काहीच सुद्धा नाही अजून बोलत ते तर आणि अजून तो काहीच पण एक बोलत. मोठा एक्सपेन्स आहे. त्याचं पण कॅल्क्युलेशन आम्ही काल करून याच्यामध्ये लिहिलं आहे, पण वी आर नॉट गोइंग टू शो दॅट. तुम्ही कमेंट करून सांगा इफ यू वॉन्ट टू सी सेपरेट व्हिडिओ. आणि हे सगळं आम्ही करू शकत होतो ऑल बिकॉज ऑफ प्रकाश. कारण की त्याच्यामध्ये ती एक इच्छा होती इन द इयर 2020 की आपण YouTube ट्राय करायचं का, आपण ते चालू करायचं का. मी कशी तरी बरी तरी हो बोलली, मनात बिलकुल इच्छा नव्हती पण हो बोलली. बट नाव स्पेशली स्नोई झाल्यापासून मला रिअलाइज झालं की बरं झालं ही टूक दॅट स्टेप 2-3 years बॅक वेन, म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा. आणि 6 वर्षानंतर वी आर सीइंग हाऊ इम्पॉर्टंट वॉज दॅट की त्या टायमाला प्रकाशनी ते डिसिजन घेतलं की जॉब्स, आमच्या दोघांचे जॉब्स असून सुद्धा त्यांनी एक साईड इन्कम तेव्हा तर नव्हता विचार केला, पण फॉर्च्युनेटली इट गॉट कन्व्हर्टेड इनटू अ साईड मनी वॉज बाय प्रोडक्ट. आणि बिकॉज ऑफ दॅट गुड डिसिजन आम्ही एक दुसरं घर घेऊ शकलो. सगळ्यात मोठी गोष्ट. नाहीतर वी आर व्हेरी हॅपी इन दिस हाऊस एज वेल. त्या पॅसिव्ह इन्कममुळे आम्ही एक घर घेऊ शकलो. प्रकाश विल टेल यू वाय पॅसिव्ह इन्कम इज इम्पॉर्टंट. हा, सो नॉट की पूर्ण त्या पॅसिव्ह इन्कमनेच, पण आमच्या दोघांची खूप चांगली सॅलरी तर होतीच, पण फक्त त्या सॅलरीवर नसतं झालं. एवढं नसतं. हा, पण मग ते दोघं जेव्हा आले ना, घेतलं असतं, पण मग EMIs मोठे असते किंवा घरमध्ये आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागलं असतं. सो ते सगळं मिळून आलं. सी पॅसिव्ह इन्कम ने कसं होतं ना, मी हे नाही म्हणते की तुम्ही युट्यूबच करा, की तुम्ही इंस्टाग्रामच करा, नाही, नॉट नेसेसरी. मी तर म्हणेल ही अशी फील्ड आहे ना, याच्यात जर तुम्ही पैशाच्या माइंडने आले ना तर तुम्ही सगळ्यात आधी फ्रस्ट्रेट होणार आणि तुम्ही सगळ्यात आधी सोडणार. सो डोंट डू दिस ॲज वेल. जे तुम्हाला आतनं चांगलं वाटतंय की तुम्ही ज्याच्यात चांगले आहेत, ती कुठलीही गोष्ट असू शकते, कुठलीही. छोटा काही बिझनेस असेल, काही इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही टीचिंग करू शकतात, ऑनलाईन काही तुम्हाला वाटतंय की मी हे शिकवू शकतो, माझ्याकडे काहीतरी स्किल्स आहेत. बिझनेसचा एक किडा असतो, तो तुझ्यात आधीपासून होता, लग्नाच्या आधीपासून. तू डान्स क्लासेस घ्यायचा, माझे 2 वर्ष गर्भाचे तिकीट्स विकायचा, त्याच्या थ्रू इव्हेंट्स घ्यायचा, तू कोरिओग्राफी करायला लागला, ब्राइड्स आणि ग्रूम्सची कोरिओग्राफी करायच्या, इन्क्लुडिंग म्हणजे जॉब करून त्यांनी हे सगळं केलं. नॉट बिकॉज ऑफ मनी. त्याला पैशांची कमी नव्हती, तो TCS मध्ये होता, चांगली सॅलरी होती, इंजिनियर आहे तो, पण त्याची इच्छा होती. सो तो बिझनेसचा जो एक ना तो वो माइंडसेट ही चाहिए. सोबत काहीतरी बघा, म्हणजे जॉब असं नाही की जॉब सोडूनच द्या आणि मग काही जॉब करा, पण त्याच्यासोबत अजून तुम्ही काय करू शकतात. कारण की तेवढ्याच सॅलरीमध्ये तुम्हाला जर वाटतं की मग मी काहीतरी एकदमच भारी करून घेईल किंवा आउट ऑफ द बॉक्स करून घेईल, ते नाही होणार. त्याच्यात जसं समजा जर तुम्ही काहीतरी लायबिलिटीज वाढून घेतल्या, म्हणजे घराचा EMI, गाडीचा EMI, मग तो ट्रॅप होतो, तुम्ही परत अडकूनच जाणार. सो बघा काहीतरी अजून दुसरं तुम्ही करू शकता. जस्ट अ सजेशन. मध्ये पण असं बाप काहीतरी करत असाल, सो वेल अँड गुड, काही गरजच नाही, मग पॅसिव्ह करणे की गरजच नाही. ऑन साइड जावा, कंपनी स्विच करत राहा, काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी शिका, त्याच्यात प्रोग्रेशन करा. त्याच्यामध्ये स्वतःला अपग्रेड करत असाल देन इससे बेहतर तो कुछ हो ही नहीं सकता. ते तर बेस्ट आहे. ऐसे ना कुछ लोग हैं जो IT के लिए ही बने हुए हैं या फिर जॉब के लिए ही बने हुए हैं, त्याच्यात बाप करा, बेस्ट करा. आणि जर हाऊसवाईफ कोणी बघत असतील, मुली कोणी बघत असतील, जॉब जर पॉसिबल असेल 100% करा. आणि हाऊसवाईफलाही सांगायचं, तुम्हाला जर असं वाटत असेल कमीपणा की अरे मग मी तर काहीच करत नाही, मी फक्त घरातच बसलेली आहे, तर मी बघा हा जो खर्च आम्ही सांगितला तुम्हाला, सो प्रत्येक हाऊसवाईफ आहे ना महिन्याला कमीत कमी ना 15,000 ते 20,000 वाचवते. तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय? जर समजा
तुम्ही जे घर सांभाळतात, घरातली जे कामं जर ते नाही करत राहिले असते आणि ते तुम्ही कसं बाहेरनं आउटसोर्स केलं किंवा हाऊस हेल्प घेतली तर तुम्हाला महिन्याला 10,000 ते 15,000 तो पण एक ऍडिशनल खर्च असणार आहे. तर इन अ वे तुम्ही तुमच्या फॅमिलीला, तुमच्या नवऱ्याला हेल्प करतातच आहे. जर नवरे पण बघतात तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू पण समजा तुम्ही, की जी तुम्ही हे जे म्हणतात ना, तू काय करते दिवसभर, बाबा ती तुझं घर मॅनेज करते, पूर्ण सांभाळते, तुझ्या बाळाला सांभाळते. आम्ही नॅनी ठेवली होती स्टार्टिंगचे काही 1-2 महिने. त्या नॅनीला आम्ही जवळपास 10,000 रुपये द्यायचो महिन्याला. तो किती मोठा एक्सपेन्स आहे. फक्त का? कारण की ही जॉबला जायची, ऑफिस असायचं, हिला घरून कामं राहायची किंवा ऑफिसला जावं लागायचं. पण म्हणजे तो पण एक खर्च वाचवणं, ते पण एक अर्निंगच झाली. हा, सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आवडला का? असे व्हिडिओज तुम्हाला अनफिल्टर, जे काय होतं ट्रान्सपरंटली सगळं सांगून दिलं. ठीक आहे. तुम्हाला अजून याच्यात काही माहिती करून घ्यायची असेल, तुम्हाला तुमच्या काही फायनान्स मध्ये काही हेल्प असेल, मग ती कुठली असेल, SIP मध्ये, घर घेण्यामध्ये, होम लोन मध्ये, काही पण असेल, मला DM करा इंस्टाग्रामला. नक्की जेवढं पॉसिबल असेल नक्की हेल्प करेल. तुमचे काही असतील रिकमेंडेशन्स की तुम्ही कसं तुमचं घर मॅनेज करतायत किंवा तुम्ही तुमचं सेव्ह करू शकतो, ते पण आम्हाला नक्की सांगा. कमेंट करून सांगा. तुम्ही कसं तुमचं फायनान्स किंवा घराचे एक्सपेन्सेस मॅनेज करतात, लिहून ठेवतात की काय करतात, ते पण तुम्ही कमेंट करून शेअर करा. आणि असेच व्हिडिओ अजून तुम्हाला पाहायला आवडतील का ते पण सांगा. सो मग आम्ही अशी एक सिरीज प्लॅन करू काहीतरी की ज्याच्यात आम्ही म्हणजे आमचं आणि आय जस्ट डोंट, हा टॉपिक आहे ना, आम्ही असा विचार केला होता आधी किंवा आम्ही असंही करू शकत राहिलो असतो की आम्ही फक्त तुम्हाला वरून नंबर सांगितले असते की हा एवढा अप्रॉक्स इथं रेंट एवढं आहे किंवा आम्ही असं काहीतरी एक टेंटेटिव्ह हे देतो ते देतो. पण आम्ही ट्रान्सपरंटली सगळं याच्यासाठी सांगितलं सो दॅट तुम्हाला एक आयडिया येईल. सबस्क्राईब करा गाईज प्लीज. या वर्षाचा नाही ऍक्च्युली, आपल्याला लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलवरती 200K कम्प्लीट करायचे. सो प्लीज डू सबस्क्राईब. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि हाईप करून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. कीप सेविंग अँड कीप एन्जॉयिंग. loving us. Keep loving us and yourself as well.